नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। ज्यांनी एक्झाम फॉर्म फिल केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांनी एक्झाम फॉर्म फिल केला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत एक्झाम फॉर्म फी अप्रूव्हल किंवा एक्झाम फॉर्म भरला असेल तर तो अप्रूव्हलसाठी जर जाणार आहे तुमचा फॉर्म तर तो कशा प्रकारे अप्रूव्ह झाला की नाही हे कसं चेक करावं। सोबतच मित्रांनो, अपडेट सब्जेक्ट म्हणून ऑप्शन जे आहे ते ओपन झालेले आहे, तर त्याची प्रोसेससुद्धा यावेळेस वेगळी आहे। त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये आपण दोन महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत। एक तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही हे कसं चेक करावं, आणि त्यानंतर तुमच्या सब्जेक्ट जे आहेत ते कशा प्रकारे अपडेट करावेत। ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकला आहे त्या विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जे एक्झाम फॉर्म सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे। ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म फिल केलेले असतील त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या HOD कॅबिनला जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म अप्रूव्हल झाला आहे की नाही हे चेक करावं लागेल। एकदा तुमचा फॉर्म कॉलेजकडून अप्रूव्ह झाला त्यानंतर तुमचा फॉर्म युनिव्हर्सिटीला जाईल आणि युनिव्हर्सिटीकडून अप्रूव्ह झाला त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट बघायला भेटेल। आता मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमचा फॉर्म कॉलेजकडून अप्रूव्ह होणे अर्जंट किंवा गरजेचे आहे। तर त्यामुळे मित्रांनो, आता तुमच्या कॉलेजने तुमचे फॉर्म अप्रूव्ह करायला स्टार्ट केलेले असतील, त्यामुळे तुम्ही तुमच्या HOD कॅबिनला किंवा तुमच्या कॉलेजच्या एक्झाम सेक्शनला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाला की नाही, कॉलेजकडून अप्रूव्ह झाला की नाही अशा प्रकारे तुम्ही स्टेटससुद्धा चेक करायचा आहे। सोबतच जर तुमचा फॉर्म HOD कॅबिनमधून अप्रूव्ह झाला आहे तर स्टेटस कशा प्रकारे बघणार आहेत ते आपण आता बघूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला फॉर्म जो आहे तो या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे कॉलेजकडून। तर आता या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्ही जसे क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल कॉलेज स्टेटस। आता हा कॉलेज स्टेटस जो आहे तो अप्रूव्ह केलेला आहे। मित्रांनो, हा तुम्हाला कुठे बघायला भेटेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या HOD कॅबिनला जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कॉलेजकडून अप्रूव्ह करायचं आहे। जर HOD कॅबिनकडे नसेल तर तुम्हाला एक्झाम सेक्शनला जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म जो आहे हा अप्रूव्ह करायला बघायला भेटेल। आता तुम्ही या ठिकाणी आपण लाईव्ह स्क्रीनवर बघू शकतात आपला फॉर्म या ठिकाणी कॉलेज स्टेटस जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे। आणि आपलं हॉल तिकीट कधी येणार आहे तर हॉल तिकीट विल बी डाउनलोड आफ्टर युनिव्हर्सिटी अप्रूव्हल। म्हणजे आता हा फॉर्म युनिव्हर्सिटीकडे गेलेला आहे आणि युनिव्हर्सिटीकडून आल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होईल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्यासमोर हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे। सो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ह स्टेटस चेक करायचं आहे। सोबतच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म राहिले असतील, आज आहे तुमची 11 तारीख आणि 12 तारीख तुमची लास्ट डेट आहे आणि उद्या जी आहे तुमची वेबसाईट लॅग चालणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आज जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी फॉर्म जो आहे तो फिल करून घ्यायचा आहे। वेबसाईट एकदम स्मूथली चालत आहे, हॉस्ट कॅचेचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह झालेला आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म जो आहे तो नक्कीच फिल करून टाकायचा आहे। त्यासोबतच तुमचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाइम टेबल आले आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ जल्दीच आपल्याला आपल्या चॅनलवर भेटणार आहे। त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, अपडेट सब्जेक्ट करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सब्जेक्ट जे आहेत ते चुकीने फिल झालेले असतील तर त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म जो आहे तो मिसमॅच या कॅटेगरीमध्ये जात असतो। आता मित्रांनो, यावेळेस वेगळी प्रोसेस आहे। तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकीने फिल झालेले असतील त्या विद्यार्थ्यांना HOD कॅबिनला जायचे आहे किंवा तुमच्या एक्झाम कंट्रोलर कॅबिनला जाणे आहे आणि त्यामध्ये त्यांच्या HOD लॉग इनला किंवा कॉलेजच्या लॉग इनला तुमचा फॉर्म आलेला असेल, त्यामध्ये तुम्ही सरांना ॲप्लिकेशन करायचे आहे आणि सरांकडे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगायचे आहे की सर, आमचे असे सब्जेक्ट जे आहेत ते चुकीने वेगळे टाकले गेले आहेत किंवा वेगळे सिलेक्ट केले गेले आहेत, तर ते सब्जेक्ट तुम्ही मिसमॅच या कॅटेगरीमध्ये आम्हाला तो फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह न करता मिसमॅच या कॅटेगरीमध्ये पाठवा। तर तिकडनं जसंही तुमचा फॉर्म मिसमॅचमध्ये आला त्यानंतर तुम्हाला अपडेट सब्जेक्ट असा जो ऑप्शन आपल्याला बघायला भेटत आहे। आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला तो ऑप्शन बघायला भेटणारच आहे। आपण लाईव्ह बघणार आहोत कशा प्रकारे तो फॉर्म जो आहे तो अपडेट करायचा। तर बघा मित्रांनो, अपडेट सब्जेक्ट अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट जे आहेत ते सगळे फक्त तुमच्या लॉग इनला बघायला भेटतील, बाकीच्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनला बघायला भेटणार नाही।
सो ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकला असेल त्यांनी लक्षात ठेवा, कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉलेजला जाऊन HOD लॉग इनमधून तुम्हाला त्या ठिकाणी मिसमॅच कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तो फॉर्म पुन्हा अपडेट करून अप्रुव्हलसाठी पाठवायचा आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म जे आहेत ते HOD कॅबिनमधून HOD लॉग इनमधून अपडेट करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय तुमचे हॉल तिकीट येणार नाही. तुम्हाला अप्रूव्ह झाला की नाही याचासुद्धा स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी HOD लॉग इनला किंवा HOD कॅबिनला जाऊन तुम्हाला बघायला भेटेल. तर एवढी सर्व गोष्टी जी आहे ती तुम्ही करायची आहे. मित्रांनो, आता आपण पाहूयात लाईव्ह कशा प्रकारे फॉर्म भरायचा. आपण अपडेट पाहणार आहोत सब्जेक्ट. त्यानंतर अपडेट सब्जेक्ट झाल्यानंतर परत तुम्हाला HOD कॅबिनला जायचे आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह करायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण लॉग इन झालो आहेत आणि लॉग इनच्या अकाउंटला आपण आलेलो आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोफाईल, सप्लिमेंटरी, रेग्युलर, डाउनलोड रिपोर्ट. या ठिकाणी तुम्हाला अपडेट सब्जेक्ट रेग्युलर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. जर का तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल सब्जेक्टमध्ये जर करेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट दिसतील. या ठिकाणी तुम्हाला पहिले सब्जेक्ट सिलेक्ट केलेले दिसतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमच्या जर का चुकीने सब्जेक्ट सिलेक्ट झाला होता तर त्या सब्जेक्टला तुम्ही डिससिलेक्ट करायचे आहे आणि जर का दुसरा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट जे आहेत ते या ठिकाणी अपडेट सब्जेक्ट म्हणायचे आहे. अपडेट सब्जेक्टवर जसे तुम्ही क्लिक करणार त्यानंतर तुमचे सब्जेक्ट जे आहेत ते ऑटोमॅटिकली तुमचे अपडेट होतील. मित्रांनो, ही लास्ट संडे आहे. तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकतात सब्जेक्ट. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की सब्जेक्ट जे आहेत ते कशा प्रकारे अपडेट करावेत. मित्रांनो, आय होप तुम्हाला समजलं असेल. तर हीच प्रोसेस तुमच्या मित्रांच्या जर का फॉर्म वगैरे चुकला असेल किंवा गलतीने मिस्टेक झाली असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना सांगायचे आहे आणि ही प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकतात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचा व्हिडिओ कळाला असेल. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलिंग बाकी असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म फिलिंग जे आहे ती कंप्लीट करायची आहे. 12 तारीख तुमची लास्ट डेट आहे आणि उद्या म्हणजे तुमचे फॉर्म जे आहेत ते कधीही बंद होऊ शकतात. त्यामुळे उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे. लवकरात लवकर तुम्ही फॉर्म फिल करा. उद्या साईट तुमची जास्तीत जास्त जाम चालू शकते किंवा लॅग मारू शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिल करून टाकायचा आहे. सोबतच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील. तर चला मित्रांनो, धन्यवाद.